छावा भाग 85. सज्जनगडच्या कातळबंदीवर हाततळवे टेकून रायगडच्या रोखाने नजर जडवलेले संभाजीराजे पुरते अस्वस्थ झाले. इथे येऊन 1 हप्ता लोटला होता. बेचैनीने युवराजांनी कातळबंदी सोडली. 4 धारकऱ्यात पाठीशी अदब धरून खडे असलेल्या किल्लेदार जिजोजीला ते गंभीर बोलात म्हणाले, "गडकरी, रायगडी खलिता द्या. समर्थ इथं नसल्याचं लिहा. आम्ही पुढील आज्ञेची वाट बघतो आहोत ते कळवा." जिजोजीने युवराजाज्ञा उचलली. त्याला पाठीशी घेत संभाजीराजे गडाच्या सदरेच्या रोखाने चालू लागले. हत्यारी पहाऱ्याने युवराजांना मुजरा दिला. जिजोजीने एका धारकऱ्यामार्फत चिटणीसाला बलावू दिले. चिटणीस सदरेला रुजू झाला. रायगडी धाडण्याचा खलिता मोरपिसाने रेखू लागला. धाकलं धनी गोसावी सदानंद भेटीची अर्जी करत्यात. पेश घालावं. बैठकीवर बसलेल्या युवराजांना मुजरा देत जिजोजीने वर्दी दिली. संभाजीराजांच्या कपाळी आठी धरली. हात तळवा रेललेल्या गिरदीवर क्षणभर फिरला. संथपणे ते म्हणाले, "येऊ द्या त्यांना." सदानंद गोसावी सदरेत आले. नांदी देत त्यांनी युवराजांना नमस्कार दिला. खांद्याची झोळी नेटकी करीत हातची कुबडी उठवीत ते म्हणाले, "युवराज, आमची एक फिर्यादी आहे." रेललेले संभाजीराजे गिरदी सोडून पुढेसे झाले. कफणीधारी सदानंद गोसाव्यांवर नजरफेक टाकताना त्यांना म्हणावेसे वाटले, "बुवा, फिर्याद तर आमचीही आहे. कुणासामने ती पेश करावी? एक फिर्यादी दुसऱ्या फिर्यादीस कसला निवाडा देणार?" तरी स्वतःला सावरीत गोसाव्यांना दिलासा देत ते म्हणाले, "बोला." "आमचा इनाम सध्या दिवाणातून मना केला आहे. तो आम्हास सोडवून देण्याची कृपा व्हावी." सदानंद गोसावी निर्धाराने बोलले. ते ऐकताना संभाजीराजांना समर्थांची आठवण झाली. राज्याभिषेकाचे आमंत्रण निरीच्छपणे बाजूला सारणारे समर्थ, त्यांचे हे शिष्य सदानंद गोसावी. गोसाव्यांना सुद्धा इनामाची आच लागते. शेवटी आभाळाशी झुंज घेत वाढतात ती साग ऐनाची झाडे, कुरणातील गवत नव्हे. समर्थ एकलेच समर्थ. कुणी मना केले इनाम? संभाजीराजांनी फिर्यादीची दाद घेत सवाल घातला. सुरनिसांनी. सदानंद गोसावी उत्तरले. ते ऐकताना संभाजीराजे पार बेचैन झाले. नियतीच्या फसगमतीचा माग घेत विचारगत झाले. तरी स्वतःला तोलत धीमेपणाने म्हणाले, "ती त्यांच्या अखत्यारीचीच बाब आहे गोसावी. आम्ही कळवू त्यांना तुमची फिर्याद. या तुम्ही." सदानंद गोसावी नांदी उठवून सदरेतून गेले. संभाजीराजांनी चिटणीसाला इशारत केली, "आणखी एक खलिता रायगडी द्या. सुरनिसांना लिहा, सदानंद गोसावी यांचा इनाम सांप्रत मना केला आहे. चालता केला पाहिजे म्हणतो. हा मामला आम्हास दखल नाही. तुम्हास कळेल ते पारिपत्य केले पाहिजे." दोन्ही खलिते सिद्ध झाले. संभाजीराजांनी त्यावर दस्तुराची मोहर केली. हारकारा खलिते घेऊन सदरे बाहेर पडला. सदर सोडून उठताना संभाजीराजांना फार फार जाणवले की सदानंद गोसावी यांच्या निमित्ताने सुरनीस अण्णाजींना आम्ही खलिता लिहिला आहे. तो वाचताना खुद्द त्यांनाही अंदेश येईल की ही भाषा युवराजांची नाही. ही दफ्तरी भाषा आहे, खाशांची नाही. तूर्त आम्ही खासे नाही, उरलो आहोत केवळ दफ्तरी. पौष मासाचा शुक्ल पक्ष आला. आकाशीची चंद्रकोर कलेकलेने बळावू लागली. भरल्या सज्जनगडावर युवराज संभाजीराजे देहामनाने एकले पडू लागले. एकच एक विचार त्यांचे मनी ठाण धरून बसला. हा गड सोडणे आहे. पण ते कुठं? पुन्हा शृंगारपुरी? छे, कुठंही जावं.
एका सांजेला ते देवदर्शन करून आपल्या दालनाकडे परतत होते. पाठीशी जिजोजी आणि मोजके धारकरी होते. समर्थ मठासमोर ते आले. सूर्य डुबायला घातला होता. एकाएकी चालते संभाजीराजे पायी साखळदंड पडल्यासारखे थबकले. काव काव काव. मठासमोरच्या दगडी पारातून उठलेल्या डेरेदार पिंपळ वृक्षावर मोजता येणार नाही असे कावळ्यांचे जथ्थेच्या जथ्थे उतरत होते. क्षणभर युवराजांना भास झाला की आपल्या मनाचाच हिरवा कंच पिंपळ वृक्ष झाला आहे. काळे कुट्ट कर्कश रेखणारे खंडोगणती कावळे त्या वृक्षावर पंख झाडीत उतरत आहेत. ते कल्लोळते कावळे कर्कष्ट आहेत. हा गड सोडणे आहे. जावं जावं कुठंही. लवकुशांनी घोडा रोखला एकाच बळावर, कारण ते राजअंकुर होते. त्यांचा जन्म वनात झाडझडोऱ्यात राहण्यासाठी नव्हता. जावं कुठंही. वेड्यासारखे सुन्न संभाजीराजे त्या काळ्या पक्ष्यांचा पिंपळ वृक्षावरचा सुलतान ढवा पापणी न पाडता बघतच राहिले. बाहेर पुरते सांजावले तेव्हा युवराज आपल्या दालनात आले. चिरागदानांनी दालनाचे अंतरंग कसे उजळून निघाले होते. बेचैनीने ते दालनात फेर टाकू लागले. बाहेर पहारा देणारा धारकरी आत आला. अदब देत म्हणाला, मठाचं गोसावी आल्यात. पाय फेर थांबवून संभाजीराजांनी त्याला फरमावले, पेश येऊ द्या. कल्याण स्वामींचा निरोप घेऊन एक मठ शिष्य दालनात आला. नांदी देत त्याने निरोप सांगितला. स्वामींची युवराजांना सांगी आहे. बोला. 2 दिवसांनी पर्वणीचा योग आहे. क्षेत्र माहुलीवर कृष्णावेण्णा संगमात स्नान करून राजहस्तानं दान धर्म करणं पुण्यकर्म आहे. समोरच्या मठशिष्याचा आवाजही युवराजांना काळ्या पक्षासारखा भासला. पर्वणी. त्यातच त्यांचा स्वतःचा कर्कश निश्चय मिसळला. हा गड सोडणे आहे. कुठंही जावं. आत कालवा होता तरी संभाजीराजे बाहेरून शांतपणे त्या शिष्याला म्हणाले, स्वामींना सांगा आम्हीही पर्वणी साधू. या. मठशिष्य समाधानाने निघून गेला. न कळत जाताना संभाजीराजांच्या मनाचा मठ ढवळून गेला. पाठीशी हात बांधून ते जखमी जनावरासारखे दालनात पाय फेर टाकू लागले. आपलीच असंख्य रूपे सावल्यांचा आकार घेऊन त्यांच्या भोवती फेर धरून गोंधळ घालू लागली. कोंडी, सोसणे, अगतिकता यांची संबळ तुणतुणी झडू लागली. मनाची पट्टा, तेग, विटा, भाला अशी हत्यारे बनून एकमेकांशी तंडू लागली. त्या धुंदळीत त्यांचे मानाचे युवराजपण पायदळी चिंबू चिरडू लागले. थोरल्या आऊ गेल्या त्या दिवशीच आमचं युवराजपण पोरकं झालं. महाराणी झालेल्या मासाहेबांना आमचं युवराजपण रुपलं. त्यांच्या करणीमुळंच आम्ही भरल्या दरबारी आरोपित म्हणून पेश झालो. एका ब्राह्मणी सुवासिनीच्या आत्महत्येस कारणीभूत झालो. आम्हीच आबासाहेबांना अभक्ष चारलं. हा काळीज चिरणारा आळ मासाहेबांनी आमच्या माथी मारण्याचा घाट घातला. रामराजांना आमच्यापासून तोडण्याची एकही संधी त्यांनी कधीही दवडली नाही. कर्नाटक स्वारीला कूच होताना आबासाहेबांसमोर आम्हाला रायगडहून शृंगारपुरी धाडण्याचा हट्ट धरला तोही त्यांनीच. आम्ही अडल्या रयतेला धारामाफी करतो याचा गैरमतलब अण्णाजींना हाताशी धरून त्यांनीच आबासाहेबांच्या कानी घातला. आम्ही कलशाभिषेक केला तो कुठल्या हेतूनं, त्याची खबर कर्नाटकी गेली ती कसल्या बेंगळुरू रूपानं. काय काय नि कसं कसं घडलं आहे हे. रजपूत मिर्झाच्या गोटात ओलीस म्हणून जाणारे आम्ही, शहजादा मुअज्जमच्या भेटीस औरंगाबादेस जाणारे आम्ही, थोरांच्या जोडीनं मथुरेत अंगी कफणी चढविणारे आम्ही आज काय भरून पावलो आहोत. परतीच्या वाटेवर आबासाहेब शृंगारपुरी आले नाहीत. आपल्या भरल्या कुशीच्या लाडक्या सुनेला दर्शन आशीर्वाद द्यावेसे त्यांना वाटले नाहीत. ते आमच्यामुळं.
भवानीबाईंच्या मस्तकी आपला हात आजोबा म्हणून ठेवावा असं महाराज साहेबांना नक्कीच वाटलं असेल, पण तेही त्यांनी रोखलं ते आमच्यामुळं. आम्ही राजेपणाची लालसा धरतो आहोत असा त्यांचा गैरमेळ रायगडावरच्या जाणत्या महाराणी आणि सुरनीसांनी केल्यानंच त्यांनी आम्हाला सज्जनगडचा मार्ग दाखवला. आम्ही आबासाहेबांना समोर नकोसे झालो. त्यांनाही आमच्या बाबीनं हेच वाटतं. मग भारभूत असलेली ही युवराजपदाची वस्त्रे अंगी कशासाठी वागवावीत आम्ही? किती दिवस सोसावं हे? का? ठणक त्या काळजाने ते मंचकावर बसले. मस्तकाचा माठ तडकेल म्हणून तळहातांनी तो गच्च दाबून त्यांनी डोळे मिटते घेतले. घन 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 पाचाडच्या सदरेवरच्या घाटेतून उठलेले नाद त्यांच्या मस्तकाच्या घुमटीत निनादू लागले. बोटभर उंचीची एक आकृती सदरेवर खडी दिसू लागली. म्हणता म्हणता ती विती हातांनी मोठी होत रायगडाच्या आघाडी मनोऱ्या एवढी उदंड उंच झाली. त्या होत्या थोरल्या आऊसाहेब. त्यांच्या ओठांतून ममतेची साद घुमली. बाळ शंभू. एक केतकी रंगाचा थरथरता मायाळू हात युवराजांच्या रोखाने पाठ थोपटण्यासाठी पुढे सरकू लागला. युवराजांच्या उभ्या अंगभर त्या हाताला निरखताना विजाच विजा सळसळून गेल्या. देह क्षणभर थरारून ताठरला. सारे अंग घामाने कसे चिंबडवरून आले. असह्यपणे त्यांनी भोवतालच्या पोकळीला थोरल्या आऊ अशी साद घालीत भयाने थरकापून डोळे उघडले. दालनातील मंद उजेड आपल्याकडे बघून हसतो आहे असा संभाजीराजांना भास झाला. सैरभैर होऊन त्यांनी मंचक सोडला. मनाशी पडलेली मनाची चावर मिठी काही केल्या निखळत नव्हती. थोरल्या आऊ, तुम्ही गेल्यानंतर या हयातीत जमेला आल्या फक्त युवराज्ञी येसू. त्यांचे ओठ पुटपुटले. कुशीत बालजीव घेऊन मंचकी लेटलेल्या येसूबाई त्यांच्या डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. मिटल्या डोळ्यांनीच त्या म्हणत होत्या, भावेश्वरीच्या कृपेनं सारं ठाके ठीक होईल. कुठलं तरी एक धारदार राजमन संभाजीराजांच्या तोंडून त्यांना जाब देऊन गेले. होळी सणाला आम्ही पेटत्या हुडव्यात हात चालवून मानाचं श्रीफळ बाहेर खेचलं. तुमच्या केवळ दर्शनानंच पोळल्या हाताच्या वेदना आम्ही क्षणात भुलून गेलो. पण आज आमच्या मानी मनाचंच श्रीफळ भडकत्या वणव्यात होरपळत आहे. कोणी ते बाहेर खेचावं असं आम्हालाच वाटेनासं झालं आहे. कारण नसता ठोकरा खात बदनाम झालेला आमचा मुखडा आता आम्हाला कुणालाच दावू नयेसा वाटतो. युवराज्ञी, तुम्हाला सुद्धा. येसूबाईंच्या आठवणीबरोबर कधीतरी त्यांच्याशी बोलताना त्यांनी ऐकविलेला चोरचोळी हा बोल युवराजांच्या मनातून उसळून उठला. हिरव्या रंगाची चोरचोळी कुणालाही माग न देता केलेली. हिरवा पिंपळ वृक्ष. काहीतरी चमत्कारिक विचारांची घाणी त्यांच्या मनात फिरून गेली. पेटता बोळा भिरभिरत येऊन दारूच्या कोठारावर आदळावा तशी मनाच्या तळवटातून हिरव्या रंगाची फासबंद थैली त्यांच्या धुमसत्या मनाच्या तोंडाशी आली. वर चांद असलेले हिरवे निशाण दृष्टीसमोर फडफडले. वळवळता भुजंग सर्प बाहेर पडावा तशी थैलीतील खलित्याची वळी बाहेर पडली. शब्दांचे फुतकार टाकू लागली. मशहुरल अनाम दाम दौलत हो, जंगे बहादर शहजादा शंभू. इस मुकाम पर आगवानी के लिए तुम्हारी राह ताक रहे हैं. त्या फुतकारांनी क्षणभर संभाजीराजांच्या पिंढऱ्यात घट्ट गोळे धरले. घशाला सोकप देणारी कोरड पडली. डोळ्यांसमोर काजवे चमकले. झपाझप चालत त्यांनी चौरंगीवरच्या गडव्यातील पाणी घटाघट घशाखाली सोडले. कपाळीचा घाम पोसाने निपटला. कर्हे पठारावर रजपूत मिर्झाच्या गोटात एक वार बघितलेला दिलेर खान पठाण त्यांनी आठवून बघितला. आता त्याची चर्या पार पालटून गेली होती. मनाच्या धारा बोथट झाल्या होत्या. सारे दोर तुटले आहेत. उरलेले आम्ही तोडणार आहोत, खुद्द आमच्या हातांनी.
स्वतःलाच समजावीत ते पुटपुटले. होय, आम्ही पठाण दिलेरच्या गोटात जाण्याचा निर्णय केला आहे. तिथे आम्ही कुणाचे पुत्र, पती, बंधू, युवराज असणार नाही. जे काही असू ते मनगटाच्या हिमतीचा अधिकार सांगणारे फक्त संभाजीराजे भोसले. गादीवर ओळंबून युवराज संभाजीराजे भोसले खलित्याच्या वळीवर स्वहस्ते मोगल सरलष्कर पठाण दिलेर खान यास मजकूर लिहू लागले. मशहुरल अनाम दाम दौलत हू लष्करे सालार दिलेर खान सुभे दख्खन यासी रा संभाजीराजे भोसले यांची विज्ञापना उपरी विशेष. आम्ही श्री क्षेत्र माहुलीहून कूच करून खान मजकुरांचे भेटीस जातीनिशी येत आहोत. दरोबस्त आगवानी करून आमचा मरातब करावा. तपशिलाने समक्ष भेटीगाठीत बोलू. जाणीजे. बाहेर सज्जनगडाचे रात्रमेटाचे मेटकरी एकमेकांना सावधपणाच्या हरळ्या देत होते. मेटकरी हे हुशार. मठमंडपात पथाऱ्यावर अंग टाकणारे समर्थ शिष्य एकजोडीने म्हणत होते. जयाचे तया चुकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख देही. विधी निर्माता लिहितो सर्व भाळी, परी लिहितो कोण त्याचे कपाळी. पौष शुद्ध दशमीचा दिवस वर उठला. पक्ष शुक्लाचा असला तरी तो मराठी दौलतीतला सर्वात काळाकुट्ट दिवस घेऊन आला होता. संभाजीराजांनी निवडलेले 200 धारकरी दानधर्माच्या होनांचे पेटारे घेऊन सज्जनगड उतरले. नेहमीचा युवराजी पेहराव संभाजीराजांनी उतरून ठेवला. सादिलवार आसवाब अंगी धारण केले. छातीवर कवड्यांची माळ चढवावी की नको या विचाराने त्यांनी ती हातात चाळवली. कुठंही असलो तरी आम्ही भोसलेच आहोत. आता आईशिवाय पाठ राखण ती कोण करणार, असे पुटपुटत त्यांनी भवानीमाला छातीवर घेतली. तुम्ही क्षेत्र माहुलीवर स्नानास जात आहात म्हणे. दालनात आलेल्या राणू अक्कांच्या बोलण्याने संभाजीराजांची तंद्री तुटली. त्यांनी शिवगंध तडीला नेत अक्कांना दाद दिली. जी, आम्ही यावं म्हणतो संगम स्नानाला. राणू अक्कांनी हसत इच्छा व्यक्त केली. संभाजीराजांची कपाळपट्टी आक्रसली. ते अक्कांच्याकडे बघतच राहिले. त्यांना काय सांगावे ते युवराजांना कळेना. थोड्या अवकाशाने ते बांधील बोलत म्हणाले. जशी आज्ञा. मेणा जोडायला सांगतो आम्ही. तयारी करावी. आम्ही म्हणजे आम्ही एकल्या नाही येणार. दुर्गाबाईंना घेणार आहोत संगती. प्रसन्न हसत राणू अक्का बोलल्या. जशी मर्जी. संभाजीराजांना बोलायला जागाच उरली नव्हती. मेणा सिद्ध झाला. संभाजीराजांनी मठात जाऊन हनुमान दर्शन घेतले. कल्याण स्वामींच्या चरणांवर आपल्या कपाळीचे शिवगंध टेकवीत ते म्हणाले. स्वामींचा कृपाप्रसाद असावा. जय जय रघुवीर समर्थ. नित्य नांदी उठवीत कल्याण स्वामींनी युवराजांना वर घेतले. प्रसन्न हसत त्यांच्या ओंजळीवर झारीतील तीर्थ सोडले. संभाजीराजांनी दूरवर रायगडच्या रोखाने एकदा कातर नजर दिली. मठासमोरचा पाराचा पिंपळ निरखला आणि त्यांनी भोयांना राणू अक्का व दुर्गाबाईंचा मेणा उठवायला इशारत दिली. जिजोजी काटकर आणि धारकऱ्यांचे पथक पाठीमागे घेत मेणा आघाडीला ठेवून युवराज संभाजीराजे भोसले सज्जन समर्थांचा परळी गड उतरू लागले. गडाची एक एक पायरी उतरताना संभाजीराजे आपल्या आजवरच्या हयातीचीही एक एक पायरी उतरू लागले. प्रत्येक पायरीनिशी त्यांच्या मनाला वारंवार वाटू लागले. जावं की परतावं. कशासाठी? काय उरलं आहे पिछाडीला? आम्ही पठाणाच्या गोटात दाखल झाल्याचं कळल्यावर आबासाहेबांना काय वाटेल? छे, परतावं आणि पुढं शृंगारपुरी पिलाजी मामांचा पावणेर झोडीत बसावं, पंडितांच्या संगतीत काव्याच्या पंक्तींशी हुज्जत घालावी. छे, हे होणे नाही, त्रिकाल होणे नाही. आम्ही केला आहे तोच निर्णय पक्का आहे.
आम्ही गेल्याचं समजताच अवघी मराठी दौलत थरकून उठेल. 2 आसामींना मात्र दूध भात खावासा वाटेल. दौलतीच्या जाणत्या कदीम महाराणी साहेबांना आणि अक्कल हुशार इमानदार सुरनीस अण्णाजींना भ्रम आहे हा की आमच्या पारखे होण्याने मराठी दौलत थरकून उठेल. हा रयतेला राजा लागतो, फक्त राजा. आबासाहेबांच्या पश्चात तो रामराजांच्या रूपानं उभा राहील. आम्ही आमचं राज्य, राजा शंभूचं राज्य मनगटाच्या बळावर उठवू. तिथं आम्हाला कुणी जाबसाल करणार नाही. आबासाहेबांना कुठं होतं स्वतःचं राज्य? त्यांचे शब्द अजूनही आठवतात. ते म्हणाले होते, युवराज, वडिली दिली दौलत कोण पुरुषार्थाची. त्यांचेच आम्ही फर्जंद आहोत. पुरुषार्थ दावायला अनायसा संधी मिळाली आहे. 2दा निग्रहानं बाजूला सारली, पण अदृष्टाचा खेळ काही निराळा दिसतोय. त्यासाठी या क्षणी दिलेरशिवाय दुसरी जोड नाही. आम्ही धरली वाट बिकट आहे, पण खुंटल्या खोळंबल्या वाटेपेक्षा ती बरी नाही काय? आमच्या जाण्यानं युवराज्ञींना काय वाटेल? शरमतील त्या आमच्या नावाचे कुंकूपट्टे कपाळी घेताना. होय, शरमतील. पण मस्तकी युवराजपणाचा नामधारी जिरेटोपाचा भार घेणं त्या कुंकुमपट्ट्यापेक्षा शतपटीनं कठीण आहे. आज आम्हाला रोखण्याचं सामर्थ्य एकाच जीवात होतं, थोरल्या आऊसाहेबात. पण त्या असत्या तर ही आफतच नाही येते आमच्यावर. आबासाहेब, कधी नव्हे तो सवाल उठतो आहे आमच्या मनी आज. आमच्या जागी आपण असता तर? महाराणींच्या करणीची स्त्री आमच्या वयात आपणाला मासाहेब म्हणून भेटती तर? आपण साफ साफ अशा मासाहेबांना तोंडावर बजावलं असतं की आपण महाराणी असलात तरी आम्ही युवराज आहोत, उद्याचे राजे आहोत. अदब राखून बोला. धावत्या नदीला मागे पडणाऱ्या घाटबुरुजांचा शोक करता येत नाही. पुढे येणाऱ्या दरीदरडींची धास्ती बाळगून चालत नाही. आता आम्हाला साथ जोड आहे ती कमरेच्या हत्याराची, अंगच्या रक्ताची. आम्हीही राजअंकुरच आहोत. वसबीखाली कुचमत वाढण्यासाठी आमचा जन्म नाही. आबासाहेब आमच्या थोरल्या महाराजसाहेबांपासून दूर झाले, दूर राहूनच मोठे झाले. आम्हीही आमच्या आबासाहेबांपासून दूर जाणार आहोत. शक्य आहे असं दूर जाणं? छे, आम्ही कुठंही असलो तरी मनानं त्यांना क्षणभरही विसरू शकत नाही. पण या दौलतीत आता क्षणभरही राहू शकत नाही. जाणे आहे. जिकडे पुढा होईल तिकडचा मुलूख थोडा करीत जाणे आहे. मथुरेत आबासाहेबांनी आम्हास मागं ठेवलं. आज आम्ही त्यांना मागं ठेवणार आहोत. होय, राजकारण म्हणून आबासाहेबांनी आम्ही उत्तरेत असता राजगडावर आमच्या बाळराजांचा काळ झाला अशी अफवा पसरविली. ती खरी पटावी म्हणून आम्ही हयात असताही आमच्या नावाचे राजगडावर दिवस घातले. आज आम्हीच आमच्या करणीनं सांगतो आहोत. आबासाहेब, तुमच्या लेखी आमचा काळच झाला आहे असे समजून खरेखुरे दिवस घालावेत. आम्ही आपल्या पोटी उपजलो हे विसरून जावं. आमचं यात कसलंही राजकारण नाही. आहे ती मनची सच्ची भावना. आज पाय मागे खेचताहेत ते फक्त धाराऊ तुझ्या यादीनं. आमच्यावर मायेशिवाय आजवर तू दुसरं काहीच केलं नाहीस. आज आम्ही खरे बेईमान होतो आहोत ते फक्त तुला. पण आम्ही तरी काय करावं? तुझ्या दुधावर वाढलं ते आमच्या अंगचं भोसल्यांचं रक्त. आज या भोसल्यांच्या रक्तानं गाड्यांच्या दुधाला शिकस्त दिली आहे. मानी मनानं मायाळू मनावर फत्ते घेतली आहे. एकच वाटतं आहे, तुझ्या रायाजी अंतोजीसारखे आम्हीही शंभूजी गाडे म्हणून तुझ्या पोटी उपजतो तर एक मावळा म्हणून आबासाहेबांच्या कसोटीस खात्रीनं उतरलो असतो. शक्य झालं तर या शंभू भोसल्याचं कुचमलेपण तू आपल्या कुणबाऊ पदरी घे. दौडत्या घोड्याच्या टापेला दोरखंडाने जखडलेल्या सजेच्या कैद्याची व्हावी तशी संभाजीराजांच्या मनाची फरफट सज्जनगडाची पायरी पायरी उतरताना झाली. पायथा येता सर्वांना थांबण्याची इशारत देत
एकदा गर्दन उठवून त्यांनी आभाळात घुसलेल्या सज्जनगडाचे दर्शन घेतले. कपाळी दाटलेला घाम शेल्याने निपटला. चला, भोयांना आज्ञा मिळाली. पथक चालू लागले. पौषाचे ऊन तावू लागले. कृष्णावेण्णा संगमाचे तीर्थस्थान श्री क्षेत्र माहुली आले. संगमाचा दगडबंद प्रशस्त घाट माणसांनी फुलला होता. एका झाडाच्या घेऱ्याखाली गारव्यात पथक डेऱ्यात थांबले. युवराज संगम स्नानाला आल्याची वार्ता घाटावर पसरली. घाटाचा उत्तर भाग माणसांनी आपणहून राजकुळासाठी मोकळा करून दिला. एका बगलेला जिजोजीने झडपा टाकून जनानखाण्यासाठी स्नानाची बंदिस्त जागा सिद्ध केली होती. संभाजीराजांनी अंगीचा पेहराव व टोप उतरला. कमरेला जांग कसली. अंग उघडे पडू नये म्हणून एक शालनामा लपेटून घेत ते डेऱ्याबाहेर पडले आणि घाटाच्या पायऱ्या उतरू लागले. संगमावर पूर्वीच येऊन पोहोचलेल्या शिबंदीच्या मावळ्यांचे त्यांना मुजरे झडू लागले. पाण्यात भिजलेल्या शेवटच्या पायरीपर्यंत ते आले. अंगीचा शालनामा झटकन त्यांनी दूर हटविला. मागच्या सेवकाच्या हाती दिला. पौषाच्या उन्हात त्यांच्या पिळदार अंगकाठीचा सोनखांब क्षणभर लखलखला. उभा घाट तो नजारा डोळे जोडून बघत होता. क्षणभरातच तो सोनखांब कृष्णावेण्णेच्या पांढरट निळ्या पाण्यात झेपावला. युवराज पोहणीला पडले. पाण्याच्या स्पर्शाबरोबर त्यांच्या मनातील विचारांचे वादळ वाहतीला लागले. सपासप हात मारत युवराजांनी 2 कासऱ्यांचा चौक फिरून घेतला. झडपाआड बंदिस्त हमाम्यात राणू अक्का आणि दुर्गाबाई यांनी तीर्थस्नान घेतले. संभाजीराजे संगमाबाहेर आले. निथळत्या अंगाने त्यांनी एकदा सूर्यदर्शन केले. पायरीवरचा शालनामा पुन्हा लपेटून घेतला. झेपा टाकीत 2-2 पायऱ्या पार करीत ते पुन्हा डेऱ्यात आले. अंग कोरडे करून त्यांनी पेहराव धारण केला. कृष्णावेण्णेची हळदी कुंकवाने पूजा करून खणा नारळांनी त्या नद्यांच्या ओट्या भरून राणू अक्का व दुर्गाबाई डेऱ्यात आल्या. जिजोजीने डेऱ्यासमोर युवराजी बैठक मांडली होती. दानासाठी सोनमोहरा, धान्ये, वस्त्रे यांची सरपोसबंद तबके त्या बैठकीलगत सिद्ध ठेवली होती. युवराज डेऱ्याबाहेर आले. त्यांच्या मागून अक्कासाहेब आणि दुर्गाबाई आल्या. युवराजांनी बैठक घेतली. जनाना आपल्या बैठकीवर बसला. दानसत्राला प्रारंभ झाला. शांत समाधानी चर्येने हसत्या मुखाने युवराज पर्वणीची दाने देऊ लागले. भट, भिक्षुक, गोसावी, बैरागी, पिंगळे, वासुदेव हाती दान पडताच युवराजांना तोंडभर आशीर्वाद देऊ लागले. जमल्या स्त्रियांना राजजनान्याने खणनारळ दान केले. जिजोजी, घाटावर फेर टाका. दानाचे कुणी बाकी राहिले काय माग घ्या. संभाजीराजांनी गडकऱ्यांना फरमावले. जी म्हणत जिजोजी घाटाचा माग घ्यायला गेला. तेवढ्यात संभाजीराजांनी आपल्या निवडल्या धारकऱ्यांच्या म्होरक्यांना समोर घेतले. कुणालाच न कळणारी आज्ञा त्यांना दिली. प्रथम आपली सारी जनावरं नावातून संगमापार घ्या. पेटारे, सारी शिबंदी पैलतीराला सोडा. जल्दी करा. जी. म्होरक्यांनी झुकून ती आज्ञा उचलली. ते कामाला लागले. 4-2 गोसावी बाकी आहेत. पर ते म्हणत्यात आम्ही गोसावी, आमासनी दान नग, हो तर शिधा देवावा. जिजोजीने घाटाचा माग दिला. ठीक आहे, त्यांना शिधा द्या. संभाजीराजांनी बैठक सोडली. ते घाटावर आले. संगम पार करणाऱ्या नौका निरखू लागले. जनावरे, शिबंदी, सामानाचे पेटारे पैलतीराला पोहोचल्याची खातरजमा त्यांनी करून घेतली. आता 4-5 नौका खाशांची वाट बघत संगमाच्या ऐलतीरावर हिंदोळत उभ्या होत्या. संभाजीराजे डेऱ्यात आले. राणू अक्कांना म्हणाले, अक्कासाहेब, जरा संगमावर येता. चला. काहीच अंदाज नसलेल्या राणू अक्का बोलून गेल्या. संभाजीराजे राणू अक्का दुर्गाबाई यांच्या संगतीने घाट उतरू लागले.
त्यांच्या मागून शिबंदी पैलतीराला का गेलीये या घोटाळ्यात अडकलेला जिजोजी अदबधरून चालला. संगम तीर आला. नावाड्यांनी नौकातूनच युवराजांना मुजरे दिले. ते आपले करण्याचे भानही संभाजीराजांना उरले नव्हते. राणू अक्कांना ध्यानीमनी नसता संभाजीराजांनी वाकून त्यांच्या पायांना हाताची बोटे भिडविली. आम्ही येतो आहोत. आपण परतावं सज्जनगडी यांना घेऊन. मतलब? चमकत अक्कासाहेबांनी विचारले. आम्ही पठाण दिलेरच्या गोटात जाण्याचा निर्णय पक्का केला आहे. गोळीबंद जाब आला. बाळ महाराज! अंगावर वीज पडल्यागत राणू अक्का चित्कारल्या. जिजोजींच्या डोळ्यांसमोर दिवसा ढवळ्या काजवे उमटले. दुर्गाबाईंनी कधी नव्हे ते मान उठवून आपल्या स्वारीला नजरेनेच जाब विचारला. वाऱ्याच्या फराट्याने मुखाभोवतीचा पदर उडून गेल्याचे भान राणू अक्कांना उरले नाही. नजर आपल्या पाठच्या बंधुराजावर जोडीत त्यांनी विचारले. काय बोलता आहात हे? आबांचा काही विचार केलात? जी, केला आहे. आता आम्ही कुणाचं काही लागत नाही. रायगडी, शृंगारपुरी, परळीवर कुठंच आम्ही जखडून पडणार नाही. कुणापुढंही कशासाठीही हात पसरणार नाही. आमचा निर्णय पक्का आहे. आपण माघारी परतण्यास मुखत्यार आहात. जाताना आम्हाला ऐकवून जावं की तुमच्यासारखा भाऊ पाठीशी असण्यापरीस पाठसुनी असती तरी बरं होतं. ते ऐकण्याचीही आम्ही तयारी केली आहे. ते ऐकताना राणू अक्का सुन्न सुन्न झाल्या. मान डोलवीत म्हणाल्या. बाळ महाराज, कसं बोलताहे? यासाठी आम्ही तुम्हास साथ दिली. जे तुमच्या वाटेत आडवे आले त्यांना आडवे करण्याची धमक दाखविण्याऐवजी तुम्ही त्यांना पाठ दावता. तुमच्या जाण्यानं फावेल ते त्यांचे. विचार केलाय तुम्ही? या भरल्या ओटीच्या बाईचं काय होईल तुमच्या माघारी? दुर्गाबाईंकडे हात करीत राणूबाईंनी विचारले. आम्ही विचार केलाय. कुणाचं काय फावेल, काय होईल याच्याशी आम्हाला आता मतलब नाही. आम्ही येतो. आपण परतावं. राणू अक्कांना पाठवान दावीत संभाजीराजे झेप घेऊन नौकेत चढले. चला, त्यांनी नावाड्यांना फरमावले. संगमाच्या लाटांवर डुलत नौका सरसरू लागली. कासराभर आत घुसली. बाळ महाराज, थांबा! अक्कांची कातरी साद कृष्णावेण्णेच्या अंगावर काटे उमटवून गेली. पळभर नौका जागीच थांबली. संभाजीराजांनी नावाड्याला ती वळती घेण्याची इशारत दिली. नौका किनाऱ्याला भिडताच संभाजीराजांनी अक्कांना सवाल घातला. काय बोला, आम्हास वखत नाही. आम्ही येतो आहोत तुम्हा संगती. मायेच्या चिंब काळजाचे घोगरे बोल घाटावरून उठले. कळवळत्या नजरेने तीच साद दुर्गाबाईंनी आपल्या कुंकुवाला घातली. तुम्ही? देवदर्शनाला नाही जात कुठं आम्ही अक्कासाहेब. कशाला पायी खोडा घालता? बाळ महाराज, एक वार आम्ही स्वतःला पारखे होऊ, पण तुम्हाला एकलं सोडणं जमणार नाही आता आम्हाला. आम्ही निर्णय केला आहे. जिथं तुम्ही असाल तिथं तुमची पाठराखण करण्याचा. आम्हाला संगती घ्या. आजवर काही मागणं घातलं नाही, पण आज आई भवानीची आण घालून हे मागणं करतो आहोत आम्ही. आम्हाला संगती घ्या. सगळी जाणस ताठरल्यागत संभाजीराजे जोडल्या नजरेने अक्कासाहेबांना बघत राहिले. इथे बोलणेच खुंटले होते. शब्दांना व्याधी झाली होती. ठीक आहे, जशी आपली मर्जी. चलावं. नौकेतून उतरून संभाजीराजांनी हात जोड देत अक्कांना नौकेत चढविले. पाठोपाठ दुर्गाबाईंना हात जोड दिली. घाट सुनारिता करीत एकमेकांशी जन्माने जोडले गेलेले ते 3 जीव नावेत झेपावले. नगा, धाकलदनी, असं काय बाय करू नगासा. छत्रपतींच्या जागत्या इमानाचा किल्लेदार जिजोजी काटकर काळजाच्या देठातून कळवळत म्हणाला. किल्लेदार, घाटावरचा बारदाना सज्जनगडी पावता करा. धनी, दिल्या आज्ञेची तामिली करा. तुमच्या महाराजांना सांगा, आम्ही परतू ते हा सह्याद्रीचा डोंगरदरा जिंकण्यासाठीच.
भरकटल्या क्षणाला संभाजीराजांच्या तोंडून तेजाबासारखे जळजळीत बोल कृष्णावेण्णेच्या पावन अंगावर टपकले. नौका अज्ञाताचा संगम पार करीत सरसरू लागली. अंगावर वीज पडल्यागत किल्लेदार जिजोजी काटकर तिच्या जाण्यामुळे उठणारी पाण्याची वळी गुमान बघतच राहिला. त्याच्या नजरेत ती काही मावता मावत नव्हती. पहिलं तीर येताच सज्ज शिबंदीतील 3 जातवान घोड्यांवर संभाजीराजांनी राणू अक्का दुर्गाबाईंसह मांड घेतली. युवराज संभाजीराजे भोसल्यांचा तांडा मोगली तळाचा मोहरका धरत चालला. भगवा जरी पटका हिरव्या निशाणीच्या छायेत. शिवाचा पुत्र अशिवाकडे. एकला नव्हे, सोबत छत्रपतींची कन्या आणि छत्रपतींची गर्भवती सून घेऊन. युवराज संभाजीराजे भोसले छत्रपतींना पारखे झाले. स्वतःसाठी खऱ्या अर्थाने पूर्णपणे पोरके झाले. हेच ते श्री क्षेत्र माहुली, जिथे छत्रपती संभाजीराजे मोगलांना मिळाले. भाग 85 समाप्त.